ब्लॉगिंगचा डे 2 आहे आज. आणि आज ठरवलं होतं की पावभाजी करायची म्हणून. मग मी पावभाजीसाठी लसूण सोलून घेतला. मीडियम 2 आकाराचे लसणाचे गाठी सोलून घेतले. त्यानंतर 2 छोट्याल्या शिमला मिर्च कापून घेतल्या. त्यानंतर फुलगोबी कट करून घेतली, शिमला मिर्चपेक्षा डबलनी. मग 3 मीडियम आकाराचे बटाटे आणि 1 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले. ते कट करून म्हणजे शिलून घेतले आधी, कारण की आपल्याला भाजी उकडायची नव्हती, डायरेक्ट टाकायचे होते ते. त्यानंतर बटाटे कट करून घेतले मीडियम. त्याच्यानंतर टोमॅटो घेतले 3, ती कट करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले. ग्रेव्ही बनवून घेतली त्याची. मग त्याच्यानंतर ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, एकदम बारीक काढली. त्यानंतर कांदे घेतले मीडियम आकाराचे 6. त्याच्यानंतर ते कट करून घेतले बारीक. मी कांद्याची ग्रेव्ही करून टाकत नाही पावभाजीमध्ये, बारीक कट करून टाकते. त्याच्यानंतर इकडं कुकरमध्ये तेल ठेवलं तापवायला, थोडं जास्त घेतलं. आणि दरवेळेसपेक्षा मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं करत होती पावभाजी आज. तर लसूण घेतला आणि अद्रक घेतली एकत्र मिक्सरमध्ये फिरवून. मग कांदा जास्तही असा हे होऊ दिला नाही, थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही टाकली, त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आणि त्यामध्येच मी चटणी, मीठ आणि हळद आणि पावभाजीचा मसाला टाकून घेतला, कारण की डायरेक्ट म्हणजे शॉर्टकटमध्ये आपण पावभाजी करणार आहेत. वेळ कमी असल्यामुळं मी या पद्धतीने पावभाजी केली आहे. आता बघा, हळद, चटणी आणि टाकून घेतली. त्यानंतर ते चिरलेली भाजी धुवून घेऊन त्यामध्ये टाकली. भाजी म्हणजे बटाटा, गोबी आणि शिमला मिर्च. आणि त्याला मस्त प्रकारे असं हलवलं, म्हणजे मिक्स केलं. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. मिक्सरच्या भांड्याला थोडी ग्रेव्ही लागली होती, ते धुवून टाकलं आणि साईडला लागलेलं थोडं खाली करून घेतलं. त्यानंतर मीठ टाकलं. मीठ टाकून थोडंसं टेस्ट करून बघितलं की व्यवस्थित मीठ आहे की नाही, व्यवस्थित होते. त्याच्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला टाकला वरून, मी तेलामध्ये टाकत नाही. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली. लगेच मी सोबतच वस्तूही उचलून ठेवत होती. त्यानंतर बटाट टाकलं थोडं वरतून आणि कुकरच्या शिट्ट्या होऊन दिल्या 4.